तर मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होती, परंतु या क्षणाला दुर्दैव पहा. तर पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. या बॉलवर बिगिट केलाय, परंतु रन मिळतील 6. कृष्णा सर, आपण पाहिलं असेल आतापर्यंत 3 सामने खेळलाय भूषण पाटील. पहिल्या मॅच मध्ये रिझल्ट आपण पाहिला तर पहिल्या बॉलवर विकेट गेला. सेकंड मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकार लगावला आणि या तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर चौकार त्याने आतापर्यंत लगावलाय. ही मॅच जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न करतील. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, हेलिकॉप्टर उडवलाय 6 रनसाठी. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हा स्ट्रोक विकी मुंबईकर पहिली षटक त्याने हाताळलंय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. शेवटच्या क्षणापर्यंत त्यानंतर अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळालाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि जर सलग 3 विकेट प्राप्त केले विकी मुंबईकरने तर रोशन कोई यांच्याकडून कॅश प्राइज देखील जाहीर झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. आणि जर भूषण पाटील यांना जर विकीने बाद केलं तर प्राइज दिलं जाईल रोशन कोई यांच्या माध्यमातून. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक हवाई सफर होईल की काय, आणि आणखीन एक मोठा प्रहार. भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई त्याच्या बॅटमधून येतोय. हा दमदार स्ट्रोक 6 रनसाठी षटकार, आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. अनेक रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन. ऑन स्क्रीन मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय जे प्रेक्षक आहेत, समोरच्या जी उंच इमारत आहे त्याच्या गॅलरीमधून ही स्पर्धा एन्जॉय करतात. प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो, कारण त्यांच्याच प्रेमामुळे स्पर्धेला 4 तारे लागतात. आणि जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज देवेश, या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24. वेलकम बबलू भाई. बबलू कार अँड एसी या उद्योग समूहाचे मालक. लॉफ्ट केला फटका चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानेल भूषण पाटील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. प्रेक्षक किती आहेत आपले बघताय? 150 आहात. मॅच लागली ना, निम्मे 150 मधले 140 अंक.
या बॉलवर बिगिट केलाय, फटका चांगलाय, छोटा पाकिट बडा धमाका राहुलच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक, हा षटकार. सुरुवातीपासून राहुल कांबळे 8 चेंडू थांबले, परंतु त्यानंतर 8 बॉल ते वंचित राहिले स्ट्राईक पासून, परंतु स्ट्राईक मिळताच त्यांनी आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला. कारण मॅच जिंकायचे चिनू पाटील टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतलेला जो निर्णय तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि विकेट क्रमांक पहिला गमवलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. 31 लॉस ऑफ 1 विकेट. या बॉलवर देखील इनसाइड एज आणि बॅट्समन होते विकेट. जर चिनू पाटील बॅटिंगसाठी आले आणि जर सलग 3 षटकार त्यांनी लगावले तर रोशन महादेव कोळी यांच्याकडून त्यांना कॅश प्राइज. या बॉलवर देखील लॉफ्ट केला, फटका चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण केली, चांगली फेकी, परंतु गॅदर खराब राहिला आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला 1 रन कंप्लीट केली. थ्रो केला, हातातून बॉल निसटला विकेट किपरच्या आणि 1 रनच्या साह्याने 2 रनच्या साह्याने 33 रन. हलक्या हाताने दिशा दिली, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला फक्त एकच धाव. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 रन आतापर्यंत होतात. आणि जर चिनू पाटील बॅटिंगसाठी आले, जर त्यांनी सलग 3 षटकार लगावले तर रोशन महादेव कोळी यांच्याकडून कॅश प्राइज आहे. चौतीस रन होतात. कंकेतचा पहिला बॉल बिग केलाय. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील सर्वात लॉंग अँड हाय हा षटकार. नवी मुंबईचा कोहिनूर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चमकतोय आपल्या अफलातून कामगिरीने. 34 रन असताना हा षटकार लगावला आणि या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 40 रन आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत. भूषण पाटील 31 रनवर खेळतोय. हा बॉल रणनीती बदलली कंकेशने.
कल्पकता भरलेला चेंडू त्याने रिलीज केला. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आणि या क्षणाला बॉटमॅनचा चांगला वापर केला. पुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल हिट. लोअर फुलटॉस हा बॉल फक्त दिशा दिली नजरेची पकडी शेवटच्या क्षणापर्यंत आणि 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर विकेट केलाय. फटका चांगला आहे. 52 धावा होतात आणि 53 रनचं टार्गेट असेल. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे भूषण पाटील यांच्यासाठी. 14 बॉल मध्ये 43 रनची एक बहारदार इनिंग. ऑन स्क्रीन आपण पाहतोय नवी मुंबईचा कोहिनूर. 14 बॉल मध्ये 43 रनची एक बेधडक नॉट आउट इनिंग. 307.14 चा स्ट्राईक रेट. 6 षटकार 1 चौकार लगावला आणि 14 बॉल मध्ये 43 रनची एक नॉट आउट इनिंग. 6 षटकार